मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 1 वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे. त्यातच ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. आपल्यासोबत आता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की दादा मला काय सांगाल की आपण बघू शकतो की या ठिकाणी हैदराबाद गॅझेट आणि सातारा संस्थांचे गॅझेट लागू करण्याबाबत सरकारच्या काही हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. काय सांगाल? आता त्यावेळेस शंभूराजे साहेब आणि त्यांनी सगळे टीम हैदराबादला पाठवली. आमचं सरकारला तेच म्हणणं होतं की तुम्ही 3ही गॅजेट लागू करा. हैदराबादचे गॅजेट सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण करावं लागणार. सुट्टी देणार नाही. तुम्ही एक एक देताल, सुट्टी नाही मिळणार. मी जाहीर सांगतो, कारण 8,000 पुरावे आणलेत शंभूराजे साहेबांनी त्याच वेळेस सांगितले, आणले सुद्धा. मग आम्ही त्यांना सलग 2 महिने झाले, त्यांनी 2 महिन्याचा वेळ मागितला होता. 2 महिने झाले सलग विचारतोय की ते लागू करा. आणलेत ना पुरावे, लागू करा. आणि ते लागू करायलाच पाहिजेत, कारण समिती जर गेली, दस्तावेज तिथला हैदराबादचा चाललाय आणि त्यांना जर पुरावे सापडले, गॅजेट पण आहे, म्हणजे पुरावे पण आहेत 8,000 वेगळे आणि गॅजेट पण आहे, मग ते दोन्ही लागू करायला तुम्हाला अडचण काय? रोज विचारतो. म्हणून तर 17 तारखेला आम्ही 16 तारखेला संध्याकाळी आमरण उपोषण पुकारलंय, लावत नाहीत म्हणून. फक्त एक मात्र खरंय की त्याच्यात काही खोट ठेवू नका, खोट ठेवू नका आणि दगाफटका मराठ्यांशी करू नका. हो, मुख्यमंत्री साहेबांना आज प्रथम सांगतो की दगाफटका करू नका. पालकमंत्र्याचं संभाजीनगरच्या, खासदाराचं संभाजीनगरच्या ऐकून आमच्याशी फक्त दगाफटका करू नका. आपण बघू शकतो की हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा प्रयत्न सरकार करते, मात्र सातारा गॅझेट लागू करण्यासाठी काही विरोध होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. काय विरोध हा होऊ शकतो आणि सरकार कुठेतरी डावपेच करते? नाही, देवेंद्र फडणवीस डावपेच करणारच ना. डावपेचा शिवाय उभ्या आयुष्यात आलंच काय त्यांना? डावपेच करणारच. 3ही गॅजेट लागू करावे लागणार आहेत. त्यासाठी वर्ष झालंय मराठा झुंजतोय. हा हा हे माकडं मुकडं सोडून द्या सरकारी आंदोलन. 1.5 दिवसात आले ना, अभ्यासकन सगळ्या दोनाच्या टंबळ घेऊन पळतात, कोणाच्या दारात उभाच आहेत. हे सोडून द्या. पण वर्ष झालं माझं करोडो मराठा समाज, मराठा आणि कुणबी एक कायदा पारित व्हावा यासाठी लढतोय. सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीसाठी लढतोय. हैदराबाद गॅजेटचं 3ही गॅजेट लागू व्हावेत म्हणून लढतोय. जे जे संस्थानात पुरावे सापडलेत त्यासाठी लढतोय. माझा करोडो मराठा समाज लढतोय. कुठे सरकारने सांगायचं आणि मग यांनी पळायचं आणि स्वतःच लय बुद्धिवादी असल्यासारखा दाखवायचा शहाणपणा, लय हुशार असल्यासारखा. 3 पंधळ पुस्तकं टाकीत गुणित चलत कुंकडे बी स्वतःला शहाण समजित. गप्पा ठोकीत मोग आंदोलन भर कडलं नामका झालं. तिकीट मागायला येतो तवा उकरू काय? तो नाटक करतो काय? आणि सपोर्ट करतात काय खासदार, पालकमंत्री? दगा फटका नका करू मुख्यमंत्री साहेब मराठ्याशी. ठरलेल्या सगळ्या गोष्टी मराठ्यांना द्या. तुम्हाला मी आतापर्यंत एक शब्दानं बोललेलो नाही. तुम्ही चांगलं काम करताय, आमचा तुमच्यावरती विश्वास आहे. आणि हा मनोज जरांगे पहिल्यापासून सांगतो, आरक्षण देऊ शकते तर मुख्यमंत्री साहेबच. आमचं गॅजेट लागू करा, 3ही सगळ्या स्वारीची अंमलबजावणी पण करा. मी काय बोलतोय लक्षात येतंय सरकारचं. आणि मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004चा JR आहे. आमच्या नोंदी थांबू नका, व्हॅलिडिटी थांबू नका. EWS मधून पोरांनी अर्ज केलेले ते रद्द करू नका. उगाच कसल्याचं ऐकून आमच्याशी दगाफटका करू नका. मराठ्यांशी तुम्हाला मुख्यमंत्री साहेब जड जाईल. मी सिरियल सांगतो, जड जाईल. तुम्ही जर खासदाराचं, पालकमंत्र्याचं संभाजीनगरचं ऐकाल आणि काय आमच्याशी जर काही दगाफटका समाजाशी कराल तर मुख्यमंत्री साहेब तुम्हाला जड जाईल. त्याचं कारण मुख्यमंत्री साहेबाची प्रतिमा चांगली आहे, समाजाच्या नजरेत, आमच्या नजरेत. दोघांचं ऐकून जर काही आमच्याशी दगाफटका केला तर समाज, मुख्यमंत्री साहेब तुम्हाला माफ करणार नाही. पाटील, हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट लागू करण्याची चर्चा सुरू आहे, मात्र मुंबई गॅझेट बाबत अद्यापपर्यंत कुठलीही चर्चा सुरू नाहीये. मग काय हे फक्त मराठवाड्यासाठी लागू होणार आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रासाठी लागू होणार आहे? आणि मुंबई प्रांतातल्या लोकांसाठी मग जर मुंबई गॅझेट लागू नाही झालं तर तुमची काय मागणी असेल? नाही, मी तर महाराष्ट्रात जरी लढणारच. जरी एखादी गोष्ट आधी मिळाली, बंद पडे का काही इथं, टप्प्याटप्प्याने चालायचं. मराठ्याने हुशार राहायचं. टप्प्याटप्प्याने चालायची. ही पायरी झाली, दुसरी पायरी करायची, तिसरी पायरी करायची. करून द्या तर खरी, पण दगा फटका करून नाही.
एक वर्ष झालं माझा मराठा समाज झुंजतोय. एक वर्ष लाखानं पोरावर केस झाल्यात, बलिदान गेलेत. दगा फटका नाही करायचा. पालकमंत्र्याचं संभाजीनगरच्या आणि खासदाराचं ऐकून आमच्याशी अजिबात दगा फटका नाही करायचा. आमच्या ठरलेल्या गोष्टी सगळ्या द्यायच्या. त्यांचं ऐकून मराठीशी दगा फटका करायचा नाही. कारण शिंदे साहेबाला मराठा समाज मानतो. मीही रोज सांगतो शिंदे साहेबच करू शकते. पण आमच्याशी दगा फटका करायचा नाही. खोटा डाव आमच्या संग खेळायचा नाही. तीनही गॅजेट लागू करायचे. आणि जे आणलंय समिती शंभूराजे साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही जाऊन आणतोय, त्याप्रमाणे शंभूराजे साहेबांनी शब्द पाळला. त्यांनी ते पुरावे पण आणले आणि गॅजेट पण आणलं तर ते लागू करा. सातारा संस्थांचं पण करा. सगळे स्वारीची अंमलबजावणी करा. बॉम्बे गव्हर्नमेंटचं लागू करा. 2004चा जे आहे तो दुरुस्त करा. किंवा 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी दुसरा अध्यादेश काढा. सुट्टी नाही. तुम्ही जर कोणाचं ऐकून तसलं अभ्यासक त्याचं ऐकून आयुष्यात काही नाही करता आलं. आता गोरगरीबाचं लेकर लढत येत तर मध्ये गोतल्या असल्या तर बोळबोळ करतो. कोणाचं ऐकून मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मराठीशी दगा फटका करायचा नाही. आमच्याशी चाल खेळू नका. कारण आम्ही मुख्यमंत्री साहेबाला मानतोय मराठा समाज. आमच्याशी मुख्यमंत्री साहेबांनी गेम नाही करायचा. पाटील, मला हे असं म्हणायचं आहे की गेल्या वर्षभरापासून तुम्ही गॅझेट लागू करा म्हणून मागणी तुमची सातत्यानं आहे. त्यातच आता वेगवेगळे आंदोलन उभं राहत आहेत. पुन्हा आंतरवालीच्या विषयावर सुद्धा आंदोलन सुरू. आंदोलन किती उभा राहू द्या, आंदोलनाचं काय नसतं. प्रत्येकाला तो अधिकार आहे. प्रत्येकाने उभा केला पाहिजे. फक्त उभा करताना डोक्यात काही आकश द्वेष ठेवून करायचं नाही. आकश ठेवून हे काय म्हणते त्याला राग ठेवून आम्ही तुमच्या वाटा जात नसून बळच वाटा जाणे, भांडण विकत घेणे, ह्या मात्र कुटाण्यात ह्या बारीना पडायचं नाही. अजिबात पडायचं नाही. माझ्या खर्चातलं सुद्धा नाही पाहिजे कुठल्या माणसाला. बस झाला आता. प्रत्येक वेळेस आम्ही गप्प बसायचं आणि विनाकारणच काहीतरी उलटी चाल करायची. छगन भुजबळचं त्या देवेंद्र फडणवीस ऐकून ते नाही. ते बसात. उपोषण आंदोलन कोणी करू शकतो. प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक जण करू शकतो, मागू शकतो, विरोध करू शकतो, काही करू शकतो. तो अधिकार नियमाने चालायचा फक्त. पाटील, 17 सप्टेंबर जवळ येतोय. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आपण साजरा करतोय. त्यातच पुन्हा त्याच दिवशी तुम्ही आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या मागण्यावर या आंदोलनाच्या माध्यमातून ठाम असणार आहे का? नसणार आहे. कशामुळे नसणार? मी काय उपोषण थोडं करतोय, काय आशा धरून थोडं करतोय. माझा काही स्वार्थ थोडा आहे. माझा समाज वर्षापासून झुंजतोय सगळे स्वारीची अंमलबजावणी द्या म्हणून. मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून. हैदराबाद गॅजेटचं, सातारा संस्थान, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लावा म्हणून. आमचं रोज आहे. काही आम्ही गावरान पोरं खेड्यापाड्याचे आपण सहज म्हणत असतो तांब्या फिंब्या परात फिरात आण. काही काय अभ्यासक खूप तज्ञ अनुस्वार सुद्धा हुकून देत नाहीत. त्याला गॅजेट नका म्हणून म्हणतात. गॅजेटियर म्हणा अभ्यासक. आपण बघू शकतो. हे होते मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की सरकार जरी हालचाली सुरू केल्या असल्या तर तिन्ही गॅजेट जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत आंदोलनाच्या भूमिकेवर मनोज जरांगे पाटील ठाम असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केलेली आहे. लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, आंतरवाली, सराटी.